सर्वप्रथम माझं नाव प्रसाद लहरे पाटील. मी राहणार येवल्यातलाच. मी एक बळीराजा हॉटेलचे एक सदस्य. तुम्ही कशाला या हॉटेलच्या फंद्यात पडताय? तुमच्यासाठी हे नवीन आहे, तुम्ही कसं करणार, काय करणार? पण आम्ही नाही म्हणायचो यार, होऊन जाईल. आणि एक प्रॉफिट म्हणून आम्हाला करायचं नाही, एक समान वर्गसाठी आम्हाला करायचं आहे आणि मेन म्हणजे फार्मरसाठी करायचं आहे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी. हे प्रथम हे पहिले लोकांसाठी, नंतर आपल्यासाठी. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे हसलिंग मिथ यूट्यूब चॅनलवर. जसं की आमचं नेहमीप्रमाणे आमचं जे पॉडकास्ट असतं ते हिंदीमध्ये असतं, पण अच्छा. स्पेशली तुमच्यासाठी आज मराठीत पॉडकास्ट. ओके. हां. आणि आज पूर्ण मराठीची चव, मराठीची गोष्ट सगळं मराठीत होणार आहे. तर स्वागत आहे तुमचं. आणि तुमच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला थोडी जानकारी देऊन द्या की तुम्ही काय आहे, आपलं पॉडकास्ट कशाबद्दल आहे. अच्छा. सर्वप्रथम माझं नाव प्रसाद लहरे पाटील. मी राहणार येवल्यातलाच. मी एक बळीराजा हॉटेलचे एक सदस्य. आणि दुसरा विषय, आमचे जे पार्टनर्स आहे ते एकाचं नाव सोहम जाधव, एकाचं नाव भूषण मोरे आणि एकाचं नाव प्रतीक काय असतं. आम्ही सगळे इंजिनियर झालेलो आहेत आणि आम्ही जवळपास 7 वर्षापासून बिझनेस फील्डमध्ये बरोबर काम करतोय. बरोबर. तर बळीराजा ही कॉन्सेप्ट तुम्हाला कधी आठवलेलं आहे? कधी तुम्हाला ठरवलं की आपण असं बळीराजासारखे एक साम्राज्य उभं करू? सगळ्यात पहिले ना, बळीराजा हे काही नव्हतंच, म्हणजे असं काही करायचं होतं किंवा करायचं नव्हतं असं काही नव्हतंच. इव्हन एक सिम्पल असं नवीन काही करायचं हे काहीच नाही. पण आम्ही काय करायचो, विकली कुठेतरी जायचं, कुठेतरी फिरायला जायचं किंवा जेवायला जायचं किंवा मग मूवीला जायचं. एक दिवस आला की आम्ही सचिन तेंडुलकरांचा एक पिक्चर आलेला होता त्यांच्या लाईफवरती. बरोबर. तर तो मूवी बघायला आम्ही नाशिकला गेलो. तर नाशिकला जाताना गाडीमध्ये असाच विषय झाला की बस स्टँड समोर काही गाडी रेंटवर देण्यात आलेल्या आहे. तर आमचा विषय झाला की कोणाला काही लागत असेल रिलेटिव्हमध्ये किंवा फ्रेंड्समध्ये तर सांगा, आपण कॉन्टॅक्ट करून त्यांना मिळवून देऊ. नंतर आमचाच एक असा विषय निघाला की आपणच जर काही केलं चांगलं, काही वेगळं, म्हणजे त्यातून 2 पैसे कमी भेटलं तरी चालेल किंवा नाही भेटलं तरी चालेल, पण आपण करू, चौघांना मिळून काहीतरी करू. म्हणून मग आम्ही ठरवलं की आम्हाला हॉटेल टाकायचं, ते पण प्युअर व्हेज हॉटेल टाकायचं. मूवी बघितला, तिकडून रिटर्न आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या मॉर्निंगला आम्ही ते प्लॅनिंग करायला स्टार्ट केलं. तर स्टार्टिंगला आम्ही 2 गाडी त्यांच्याकडनं रेंटनी घेतले. तर त्यावेळेस घरचा एकदम क्रॉस सेव होता आम्हाला की तुम्ही कशाला हॉटेलच्या फंद्यात पडताय, तुमच्यासाठी हे नवीन आहे, तुम्ही कसं करणार, काय करणार? पण आम्ही नाही म्हणायचो यार, होऊन जाईल. ठीक आहे, 1 महिना, 2 महिना, 3 महिना, ठीक आहे, 6 महिन्यात तर होईल क्लिअर. बरोबर. ठीक आहे ना, बेस तर आहे ना चांगला, तर मग आपल्याला करायला काय हरकत आहे. आणि एक प्रॉफिट म्हणून आम्हाला करायचं नाही, एक समान वर्गसाठी आम्हाला करायचं आहे आणि मेन म्हणजे फार्मरसाठी करायचं आहे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी. बरोबर. मग हा कन्सेप्ट झाला. तर नंतर मग आमची डील झाली, 2 गाडी फायनल झाल्यानंतर मग सगळ्यात मोठा प्रश्न आला की हॉटेलचं नाव काय ठेवायचं. सगळ्यात पहिला प्रश्न आला, हॉटेलचं नाव ठेवायला आम्हाला 2 दिवस गेले. 2 दिवस असे गेले की मी माझ्या रिलेटिव्हला विचारतोय, प्रत्येकजण प्रत्येकाच्या रिलेटिव्हला विचारतोय, तर सोहम जाधवने हॉटेलचं नाव सुचवलेलं आहे. ओके. ते रिलेटिव्हला विचारून हे करून देऊन बळीराजा हॉटेल. आपल्याला जर करायचंय ना, तर शेतकऱ्यांसाठी करायचंय, मिडल क्लास लोकांसाठी करायचंय, तर आपण त्यांच्यानुसारच आपण नाव ठेवायचं आणि ही कन्सेप्ट स्टार्ट करायची. 2 गाड्यामध्ये बळीराजा हॉटेलचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीचा महिना झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये, म्हणजे फर्स्ट महिना तर सांगण्यातच गेला की आम्ही हॉटेल सुरू केलेलं आहे, तुम्ही एकदा या टेस्ट करून बघा. पहिल्या महिन्यात इतका प्रतिसाद भेटला लोकांकडून. दुसऱ्या महिन्यापासून आम्हाला 70 लिटर नुसती शेवभाजी लागायची, 1.5 गोणी आटाची लागायची, म्हणजे तंदूर रोटी 1500-1600 तंदूर रोटी आम्हाला दिवसाला लागते. बापरे. हा, इथून ती कन्सेप्ट चालू झाली. 60 लिटर डाळ, म्हणजे आपण दाल फ्राय घेतो, दाल तडका घेतो, तेवढी लागायची. त्यानंतर जे पनीर आणि ते आहे ते 40-40 लिटर आम्ही ठेवायचो. आणि ते मॉर्निंगला स्टार्ट झालं, म्हणजे 11 वाजता जर स्टार्ट झालं तर रात्री 11 वाजेपर्यंत आमचं सगळं एंड होऊन जायचं. फार वेळेस असं पण झालेलं आहे की गर्दी जास्त असल्यामुळं हॉटेल थोडं एक्सटेंड झाल्यानंतर सगळे मॉर्निंगला परत फ्रेश करून हॉटेल लेट पण चालू झालेले आहेत. हा, लोकांनी सगळ्यात मेन म्हणजे लोकांनी जास्त आम्हाला प्रोत्साहन दिला आणि त्यात फार्मर कस्टमरनी जास्त प्रोत्साहन दिला. आणि आपला पूर्ण जो काही बेस होता हा फार्मरसाठीच होता, कन्सेप्ट आपली फार्मरसाठीच होती. आजही म्हणजे ज्यावेळेस हॉटेल स्टार्ट झालं
बाहेर जो नाश्ता करायचे ना लोक, त्या हो. नाश्त्यामध्ये आमच्या हॉटेलला जेवण व्हायचं. 35 रुपयाला आम्ही शेवभाजी स्टार्ट केली होती आणि 6 रुपयाला तंदूर रोटी स्टार्ट केली होती आणि 20 रुपयाला राईस स्टार्ट केला होता. इव्हन आय थिंक मला चांगलं आठवतं 70-80 रुपयामध्ये लोकांचं जेवण बिवण सगळं होऊन जायचं. पोटभर जेवण. हा, इव्हन तुम्ही मिसळ जरी खायला गेले तर तुम्हाला 70-80 रुपये लागतात. लागतात एवढे, बरोबर. आमचं तेवढ्याचे जेवण होऊन जायचं. खूप भारी. तर हा तुमचा प्रवास होता, कसा बळीराजा बनलं, बळीराजाची स्थापना कशी झाली, आनंद वाटला ऐकून. आणि पुढचा प्रश्न असं माझ्या मनात आलं की तुमचा जो बळीराजा नाव दिला, त्या नावामुळे लोकांवर किती प्रभाव पडला? लाईक तुम्हाला जी टार्गेट ऑडियन्स पाहिजे होती तीच भेटली एक्झॅक्टली. तर तुम्हाला असं मनापासून किती वाटतं की नावाचा फरक पडतो बिझनेसमध्ये? आता सगळ्यात पहिले काय होतं, आपली कन्सेप्ट मी पहिले पण बोललो की फार्मरसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि मिडल क्लास लोकांसाठीच आपली कन्सेप्ट होती. बरोबर. ठीक आहे. आजची कंडिशन अशी आहे की मोठे लोक पण येतात. आता क्लास तर आपण काही मानत नाही कधी, पण मग मेन आपला व्ह्यू काय होता की त्या फार्मरसाठी आणि त्यांच्यासाठीच करायचा. कॉस्टिंगचा जो विषय आहे ना तो त्यांच्यासाठीच ठेवलेला होता. इव्हन ज्यावेळेस आमची 35 रुपयाला शेवभाजी होती का, त्यावेळेस लोक आम्हाला म्हणायचे का तुम्ही एवढं स्वस्त कसं काय विकू शकता, तुम्ही एवढं स्वस्त प्रश्न आहे. कसं काय विकू शकता. कारण की नीट जर पाहिलं तर हॉटेलचं रेंट, तुमचा स्टाफचं हे, आणि एवढं करून तुमच्याकडे उरतं का. भरपूर लोक म्हणायचे की यार नाही शेट तुम्ही रेट वाढवायला पाहिजे, हे करायला पाहिजे. ठीक आहे म्हटलं सर, हे बघा वैयक्तिक हे एकाचं नाही, हे आमच्या सगळ्यांचं आहे. हे तुमचं पण हॉटेल आहे, हे आमचं पण हॉटेल आहे, हे सगळ्यांना पुरलं पाहिजे म्हणून आपण हे केलेलं आहे. राहिला विषय बळीराजा हॉटेलचा, हे हॉटेलच त्यांच्यासाठी उघडलं होतं म्हणून ते बळीराजा नाव ठेवलेलं होतं. ज्यावेळेस बळीराजा नाव ठेवलं का, सगळ्यात पहिले फार्मर व्हिजिटच आमच्याकडे झाली. फार्मर व्हिजिटच आमच्याकडे झाली आणि फार्मरसाठीच आपल्याला काम करायचं होतं. बरोबर. आणि बरोबर. हे जे काही नाव आहे ना, हे जे काही नाव हे आज जे आहे ना, इव्हन हे नाव आम्ही आज समजा बाईचं आम्ही कुठे गेलो फिरायला यायला त्याला, आम्ही हे नाव जरी सांगितलं तरी लोक आज ओळखतात ते. आणि हे कोणामुळे माहितीये का, हे शेतकऱ्यांमुळेच आहे. आमची जी ओळख आहे ना ही त्यांच्यामुळे आहे, आमच्यामुळे त्यांची ओळख नाहीये, म्हणून ते त्या नावावरच सगळे इफेक्ट आहे. बढिया उत्तर होतं, एकदम आवडलं. तर आविष्कार प्रश्न काही? आतापर्यंत म्हणजे खूप ऐकलं की सेलिब्रिटीज वगैरे तुम्ही व्हिजिट केले, लाईक मोठ्या मोठ्या मीटिंग्स वगैरे झाल्यात, लाईक ऍग्रिकल्चर मीटिंग्स असतात किंवा ऍग्रिकल्चर रिलेटेड जे मोठे मोठे साहेब लोक आलेत ते मीटिंग्स करतात. तर ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचलेत? म्हणजे तुमचं जेव्हा 1 वर्ष तुमचं नाव झालं तर तुम्ही कसं म्हणजे त्यांना सांगितलं की आता बघा, हॉटेल्समध्ये तुम्ही कंडक्ट करू शकता? आपल्या इकडे ना जेके सीड्स झालं, नेरोलॅक पेंट झालं, त्यानंतर भरपूर अशी सीड्स कंपनी आहे, ही फार्मर रिलेटेड कंपनी आहे. मग हेच आपल्याकडे का अट्रॅक्ट झाले माहिती आहे का, त्याचं कारण सांगतो. कस्टमरने यांना सुचवलंय, म्हणजे फार्मरने यांना, शेतकऱ्यांनी यांना सांगितलेलं आहे की बळीराजा सारखं जेवण नाहीये, उत्तम जेवण हे बळीराजाच आहे आणि तुम्ही बळीराजा हॉटेललाच आमची मिटिंग ठेवा. म्हणजे हा आग्रह त्यांचा होता पहिले, शेतकऱ्यांचा होता. आणि जे काही एक्झिक्युटिव्ह होते का सर लोक ते कंपन्यांचे, ते आमच्याकडून तेच म्हणजे की लोकांनी तुमचं नाव सजेस्ट केलंय, काय आहे काय नाही. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना पॅकेज दिलंय का की सर तुम्हाला हे असं पॅकेज आहे आमच्याकडून, व्हेज हॉटेलचं असं, नॉन व्हेज हॉटेलचं असं, हे पॅकेजवर ते सुद्धा शॉक झाले की ह्या रेटमध्ये कसं काय तुम्ही देऊ शकता. आणि आमचं मेन मोटिव्ह काय माहितीये का की आम्हाला या बिझनेस मधून कमावलंच पाहिजे असं काही नाही, कमावलंच पाहिजे काही नाही. मी तुम्हाला पहिले पण तेच सांगितलं, ऑलरेडी बिझनेस आहे, असं काही नाही की फर्स्ट बिझनेस हा चालू झाला. हे प्रथम हे पहिले लोकांसाठी, नंतर आपल्यासाठी. इव्हन तुम्हाला आता एक जनरल एक टॉपिक सांगतो. दरवर्षी ते व्हेज हॉटेल असो किंवा नॉन व्हेज हॉटेल असो, आपण काय करतो, ज्या दिवशी आपलं ते हॉटेल, ज्या तारखेला ते हॉटेल चालू असतं ना, त्या तारखेला 50% ऑफ देतो. म्हणजे समजा तुमचं 100 रुपये जर बिल झालं, पाणी बॉटल असो त्यात काही असो, तर आम्ही त्याचे 50 रुपये चार्ज करतो. 1 दिवसासाठी आम्ही 50% ऑफ करतो. ज्या दिवशी एखादं नवीन वर्धापन दिन असतो आमचा, अच्छा, अॅनिव्हर्सरी आमची, बरोबर, त्यावेळेस आम्ही 50% ऑफ ठेवतो. आणि आता जी नवीन कन्सेप्ट तुम्ही ओपन केली की दर संडेला तुम्ही बिर्याणी वगैरे, आता करंटला काय हे आम्ही काय करतोय माहितीये का, हे बघा बनवायला तर कारागीर आणू शकतो, भरपूर व्हरायटी बनवू शकतो. आम्ही मोस्ट काय करतोय, इतरांसारखं न चालता आम्ही कस्टमरला काय अपेक्षित आहे आमच्याकडून, कस्टमरला काय हवंय पहिले ते करतो. आम्हाला बिर्याणीचं जास्त हे झालं की यार सर तुम्ही बिर्याणी ठेवायला पाहिजे. मग आम्ही काय केलं, संडेला बिर्याणी स्टार्ट केली. कारण की काय रोजच्या वाहतुकीमध्ये ना, आता समजा नॉनव्हेजचा विषय जर काढला तर डेली जर संडे असला किंवा
रनिंग वार जे असते, खाण्याचे वार जे असतात समजा, फॉर एक्झाम्पल आम्हाला 6 बोकडे लागतात फक्त मटणाचे, बर 6 बोकडे. ते सगळं साईडला ठेवून ती बिर्याणी हे करायची. त्यामुळे आम्ही संडेचा वार ठेवला. आणि संडेला काय असतं, रश असतो, लोकांना पण सुट्ट्या असत्या. तर आसपासचे जे पंचकृषीतले लोक आहेत ते सगळे आमच्याकडे येऊन जेवणासाठी. जेवणासाठी येतात, फॅमिली घेऊन येतात ते करतात. मग आम्ही एक संडेचा वार निवडला आणि ते बिर्याणी केली. आता परत आमची रिक्वायरमेंट वाढली कस्टमरांची. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही फिश ठेवा. आता फिशवर आम्ही रिसर्च करतोय. लवकरच फिश Menu मध्ये आपल्याकडे fish पण येईल. हा स्टार्ट होईल. क्या बात आहे. आता पहिले तुमची ही हॉटेल होती व्हेज हॉटेल, ही नॉन व्हेज हॉटेलवर तुम्ही स्विच झाले, तर ते म्हणजे कोणाची आयडिया होती म्हणजे नाही, याची आयडिया म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आमच्या बळीराजा प्युअर व्हेज हॉटेलला 5 वर्ष पूर्ण झाले, एकदम सक्सेसफुली लोकांनी खूप प्रतिसाद दिला. आणि हॉटेल बळीराजावर जे काही आहे ते कोणाचे काही उपकार नाही, फक्त लोकांचेच उपकार आहे. म्हणजे ते फार्मर असो, शेतकरी असो, किंवा इतर आमचे जे काही कस्टमर यांचेच उपकार आहे आमच्यावर. यांनी सजेस्ट केलं होतं की साहेब आता व्हेज हॉटेल तर आहे, ठीक आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, तुम्ही नॉनव्हेज हॉटेलकडे वळायला पाहिजे. मग स्टार्टिंगला आम्ही विचार केला की यार नॉनव्हेज हॉटेल खरंच पाहिजे का, विचार केला. मग ठीक आहे, आता यांची रिक्वायरमेंट आहे, तर जसं त्या हॉटेलला प्रतिसाद दिला तसं आपल्याला ह्या हॉटेलला पण हेच लोक प्रतिसाद देतील, या दृष्टीने आपण नॉनव्हेज हॉटेल चालू केलं. नॉनव्हेज हॉटेल चालू करून आता 2 ते 2.5 वर्ष झाली. आणि नॉनव्हेज हॉटेलला पण आम्ही दर वर्धपन दिनाला 50% ऑफ नॉनव्हेज हॉटेलला पण देतो. इव्हन आम्ही ज्यांच्याकडून बोकडे आणतो का ते सुद्धा म्हणताय, दादा तुम्ही 50% ऑफ देताय, पण हे मटन देताय म्हणे तुम्ही काय शोभाजी देत नाही. म्हटलं आमचं जे ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे. एक दिवस आम्हाला खिशातून घालायला काही अडचण नाही. अरे वा, कस्टमर साठी काय पण म्हणजे. हा, क्या बात नाही, आहे. त्यांच्यामुळेच आहे ना आपलं. हा ठीक आहे, आता आमच्या सगळ्यांचे घरचे थोडी जेवायला येतात म्हणून हॉटेल चालते असं नाही ना. लोक येत आहे, फार्मर लोक, शेतकरी लोक येत आहे, म्हणून आपण मोठे झालो ना. हा. आपण या गोष्टीचे थोडं पाठीमागे जाऊ. आणि तुमच्या जेव्हा हॉटेल स्टार्ट करायचं होतं हा. तेव्हा सगळ्यात मोठे चॅलेंजेस काय आले तुम्हाला, की इथं थोडं आम्हाला प्रॉब्लेम झाला, हे ऑब्स्टॅकल पार काढायला, हे चॅलेंज पार करायला काय प्रॉब्लेम होते ते सुरुवात? सगळ्यात पहिली अडचण घरच्यांचीच. पहिली काय सगळ्यात पहिली अडचण घरच्यांचीच. तुम्ही हे काय करताय, असं काही करू नका, आपलं आपलं काम बघा, घरचं चांगलं आहे, व्यवसाय आहे, तो व्यवसाय नीट सांभाळा, तुम्हाला काही टाकण्याची गरज नाहीये. आणि ह्या पॉईंट कुठून स्टार्ट झाला हे आम्ही काय ऐकलं नाही त्यांचं स्टार्टिंगला. घरच्यांचं ऐकलंच पाहिजे, बरोबर आहे, पण आम्ही काय ऐकलं नाही. आमच्यात हे होती ती की नाही आम्ही करून दाखवणार आहे. मला चांगलं आठवतं, फर्स्ट नाईटलाच आम्ही सगळे बरोबर होतो, रात्री 1 ते 1:30 वाजला होता. घरून फोन आला, ते सगळं बंद करा म्हणे, एवढे जर वाजणार असेल तर तुम्ही रोज रात्री पहाटेच्या यायला म्हणे घरी, तुम्ही आत्तापासूनच हे बंद करा आणि तुम्ही घरी येऊन जा म्हणे. तरी पण आम्ही ऐकलं नाही, त्या गोष्टीचं काही हे केलं नाही. इव्हन फंडचा ज्यावेळेस विषय निघाला तिथं पण प्रॉब्लेम आला. तर असं ठरवलं गेलं की घरून पैसे नाही घ्यायचे. आम्ही बँकेतून पैसे घेतले, त्याच्यावर लोन केलं आणि मग इथं आलो. ओके. अजून काय लाईक पहिले ऑब्स्टेकल्स मध्ये आता नवीन नवीन जे हॉटेल चालू झालं आपलं, चांगलं आठवतं, 4 तारखेला आपलं हॉटेल चालू झालं होतं. 4 तारखे ते 10 तारखेपर्यंत रश कमी होता. 10 तारखेपासून जो रश वाढायला लागला तर ती गर्दीच हँडओव्हर करता येत नव्हती क्लिअर, कारण की मॅन पॉवर कमी होता. त्यावेळेस आम्ही 4 जण कस्टमरला सर्व करायला होतो आणि काउंटरला आम्ही वेटरला ठेवलेलं होतं. कारण फर्स्ट इम्प्रेशन हे लास्ट इम्प्रेशन होतं. आम्ही सर्व करायला होतो, प्लेटा रिसिव्ह करायला होतो, सगळ्या गोष्टी करायला आम्हीच होतो. सगळं आम्ही वाढलं, हे केलं ते केलं. इव्हन काही लोक असे म्हणायचे की यार तुम्ही नका करू, हे राहू द्या, आम्ही सेल्फ सर्व्हिस म्हणून तुमच्याकडे हे करू, आम्ही आमच्या प्लेट स्वतः जाऊन ठेवून देऊ. म्हणजे त्यांनी जास्त आम्हाला हे केलं. मग तेच बघत बघत हळूहळू आहे ना स्टाफ मध्ये इम्प्रुव्हमेंट केली, त्यामुळे ते पण ऑब्स्टेकल आमचे दूर झाले. त्यानंतर आता नीट बघायला गेलं तर आम्हाला आहे ना जागा वाढवायची होती. जागा वाढ, मग त्यांच्याकडे गेलो, त्यांना म्हटलं सर आम्हाला जागा वाढवायची. त्यांनी पण आम्हाला फार मदत केली, जागा एक्सटेन्शनला हे केलं. मग जागा वाढवल्यानंतर ते फॅब्रिकेशन आणि ते आमचे 8-10 दिवसाचा जो डिले होता, तोपर्यंत लोक कुठं बसणार, कसे हँडल करणार, हे फार अडथळे होते. आणि इव्हन ज्यावेळेस आमचे जे लोक म्हणतात ना की यार हे नाही करू शकत, हे नवीन नवीन आलेले, काही दिवस थांबा, हे घरी जाणार आहे, यांना भांडीच धुवा लागणार आहे, अशा पण फार गोष्टी झाल्या.
पण ठीक आहे, ते आपण त्या गोष्टीला तयार होतो. जे काही येईल ते आपण समोर आपण पार करणार होतो. भांडे तर भांडे, एवढं काही विशेष नाही. आम्ही काय सोने चमचे घेऊन जन्माला आलेलोच नव्हतो. करायचं तर ग्राउंड लेवल पासूनच करायचं होतं. आणि आज आम्ही प्लेट उचलतो, प्लेट पण ठेवतो. आजही आम्हाला कोणत्या प्रकारचं काही वाटत नाही. आम्हाला चारींला पण नाही वाटत की यार की आपण तिथंच बसलो पाहिजे आणि तिथंच काम केलं पाहिजे असं काही वाटत नाही. आजही आम्ही फॅमिलीमध्ये गर्दी झाली, माझे माणसं कमी पडले तर आम्ही स्वतः ऑर्डर घेतो, ऑर्डर पोहोचवतो, पण त्यांचे ताटं पण ठेवून देतो. तसं काही नाही. याला ऑब्स्टेकल नाही म्हणत. हे आपलं काम, हे आपण काम करायला पाहिजे. आणि भविष्यात फॉर एक्झाम्पल माझी माणसं मला सोडून गेली, मग आपण बंद तर नाही ठेवू शकणार ना. ते काम तर आपल्याला करणं आहे. नाही सोडू शकत. आणि आपलं काम आपणच केलं पाहिजे, हे लोकांनी नाही केलं पाहिजे. बरोबर आहे ना. ठीक आहे, त्यावेळेस कस्टमर आमचे इतके चांगले, त्यावेळेस ते स्वतः म्हणायचे की आम्ही सेल्फ सर्व्हिस करतो साहेब, तुम्ही बसा, काही प्रॉब्लेम नाही. पण नाही, ते योग्य नाही वाटत. कारण काही आहे बघा, ते 2 पैसे देऊन जाणार आहे आणि ते आपण केलं नाही पाहिजे. त्यांच्या थ्रू तरी नाही करायला पाहिजे. अतिथी देवो भव. तर मला तुम्ही असं आता जे बोलत होते त्यावेळेस मला एक गोष्ट आठवली की मुंबईचे एक खूप मोठ्या हॉटेलचे ते ओनर आहे. तर त्यांनी मला एक वाक्य सांगितलं होतं की जर तुला हॉटेल खोलायचंय तर तुझ्यामध्ये प्लेट उचलायची पण हिंमत पाहिजे, तरच तू ते हॉटेल मोठं करू शकतो. आणि सेम असा गुण तुमच्यामध्ये दिसला मला. आणि माझी तर मला असं दिसतंय की तुमचं हॉटेल तर अजून खूप मोठं होणार आहे. लाईक एवढ्यामध्ये आमच्या बरोबर ना एकदा एक प्रसंग घडला होता. जे एकदा काय झालं होतं, प्युरेज हॉटेल होतं आमचं. आणि तिथं ज्या काही मावशी होत्या का, ते भांडी धुवायच्या, त्या आजारी पडलेल्या होत्या. आणि काही कारणानुसार त्या आल्या नसल्यामुळे ना, तर आम्ही काय केलंय, रेंटेड प्लेट्स ते घातल्या. आणि गर्दी इतकी बूम होती तर रेंटेड प्लेट सुद्धा आम्हाला कमी पडलाय. आणि शेवट एकच कंडिशन आली का भांडे धुतल्याशिवाय पुढं कस्टमर टेबल लागत नाही. त्यावेळेस मला चांगलं आठवतं, एक जण भांडे घासायला होता, एक जण भांडे धुवायला होता, तुमच्या 4 जणांमधले. हा, अच्छा. एक जण भांडे पुसायला होता आणि एक जण भांडे रॅक मध्ये लावायला होता. आणि काउंटरला वेटर होता. सगळं हॉटेल तुम्ही सांभाळायचे फक्त हा. खाण्याला वेगळे. आणि याच्या पहिले आम्ही काय केलं होतं, की समजा तो आमचा जो कुक आहे किंवा तो रोटीवाला आहे किंवा तो वेटरवाला आहे, त्यावेळेस त्यांना बोललो पण होतो की यार ते आलेले नाही, तो तुम्ही मदत करायला पाहिजे आज. त्यावेळेस तो आम्हाला असा प्रसंग आढळला की ते काय म्हणे, आम्ही वेटर काम करायला आलेलो आहे, किंवा मग ठीक आहे म्हटलं, यार ते आम्ही नेमलं तुम्हाला त्यासाठी, ठीक आहे, आम्ही फक्त मांडलं तुमच्या समोर, तुम्ही करणार की नाही करणार. बरोबर. ते नाही बोलले, त्यामुळे आम्ही ते करायला लागलो. आणि ज्या वेळेस आमचे असं समजा 25% आम्ही ते भांडे काढले का, त्यानंतर प्रत्येक जण येऊन ते काम करायला लागला. ते मोटिवेट झाले क्या बात. की नाही, हे करू शकतो, मग आपण काय नाही करू शकतो. मालक करू शकतात तर आपण काय आजची कंडिशन आपल्या हॉटेलची अशी आहे, आम्ही कोणतेही काम सांगितलं ना आमच्या मुलांना तर ते काम करतात. ते नाही बोलले ना का आम्ही तिथं काम करतो. त्यामुळे हे सगळं एक सॉर्ट आउट करून घेतलं. क्या बात आहे. तुम्ही त्यांना इज्जत दिली, त्यांनी तुम्हाला इज्जत दिली. खूप बरोबर. मोठी क्वालिटी. हा धडा मी 8वीला असताना वाचला होता, हा. होमी बाबाचा, हा. की त्यांना नाही, हे आमच्या बरोबर घडलंय. खरा प्रसंग आणि आहे काय त्यावेळेस आता 8 वर्षापूर्वी आमचं वय तरी किती होतं, 8 वर्षापूर्वी 24-26 वय असं आमचं. आणि काय खूप मोठे पण नव्हतो. आणि ठीक आहे, आज जरी आम्ही 31-32 झालोय, मग आम्ही नाही करायला पाहिजे असं काही नाही. जोपर्यंत हॉटेल तोपर्यंत आम्ही करणारच. बरोबर आहे. हा. तुम्हाला जी साथ होती तुमच्या 4 जणांची, ते सगळ्यात मोठी एक पॉवर होती तुमच्यामध्ये. 4 जण एकत्र आहेत, आतापर्यंत सुद्धा एकत्र काम करतायत, ही गोष्ट हो. खूप भारी. तर प्रश्न तर असं वाटतंय की खूप गोष्टी जाणल्या तुमच्याबद्दल. आता हॉटेलच्या थोडं पलीकडे येऊ आणि जाणून घेऊ तुमच्याकडून की तुमचं बिझनेस साठी लाईक तुम्ही काय विचार करता, की एका माणसाने जर बिझनेस स्टार्ट करतोय तर तो त्यांनी ह्या विचाराने तो बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे. खूप जण बिझनेस मध्ये हारून जातात सुरुवातीला, पण तुमचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे बिझनेस साठी, की ह्या विचाराने तुम्ही बिझनेस चालवला पाहिजे? फर्स्टला मी असं सांगतो की जर तुम्हाला बिझनेस टाकायचा आहे, पहिले तुम्ही काम करा. लोकांच्या भरोश्यावर ना काम करू, तुम्ही काम करा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला हॉटेल टाकायचंय, तुम्ही जर सगळं काम करणार असाल तर तुम्ही हॉटेल टाका. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दुसरा बिझनेस टाकायचा आहे, तुम्हाला त्यातली सगळी माहिती पाहिजे,
तुम्ही ग्राउंड लेवलचं काम केलं पाहिजे, तुमचे हात खराब झाले पाहिजे, तुमचे कपडे खराब झाले पाहिजे, आणि सर्वप्रथम त्या कपड्याला जर लागलेले डाग आहे हे बघून तुम्हाला तुमची लाज नाही वाटली पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला लाज वाटेल त्या दिवशी तुम्ही तुमचा बिझनेस बंद करून टाकायचा. बिझनेस तुम्हाला करायचा, लोकांना नाही करायचा, तुमच्या कर्मचाऱ्यांना नाही करायचा, बिझनेस तुम्हाला करायचा आहे. पॉइंट आहे. आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण नकारलं पाहिजे बिझनेस करताना? जसं की एक झालं की आपण घरच्यांचं नाही ऐकलं तेव्हा जाऊन काहीतरी हा, म्हणलं, हा. एक झाली गोष्ट की नाही त्यावेळेसाठी तर नाही ऐकलं पाहिजे, ते कदाचित चुकीचं होते त्यांच्या नजरेने, पण ते पुढच्या भविष्याच्या नाही, नजरेने आता चांगलं आता होतं घरचा ते. विषय निघाला तर आजची कंडिशन अशी आहे, ज्यावेळेस आमचे घरचे ज्यावेळेस रिलेटिव्ह कडे जातात, काही फंक्शनला जातात ना, तर सगळ्यात पहिले ना आमच्या हॉटेलचं नाव घेतात. हा, ते हॉटेल आमच्या मुलांचं आहे, आमच्या मुलांनी असं केलंय, आमच्या मुलांनी तसं केलंय. म्हणजे आज जे काही चांगली गोष्ट सांगायची हे आहे ना, ते हॉटेल थ्रू सांगतात, की त्यांना प्राऊड फील आहे की नाही यार, आम्ही त्यावेळेस ठीक आहे नाही बोललो, पण ते चांगल्या दृष्टीने नाही बोलले असेल की नको यार, किती कामाला हे काम जास्त होईल, हे होईल ते. हा, हा. पण आज जे काही दिसतंय ना, हे सगळं हॉटेलमुळे दिसतंय. आज जे प्रसिद्धी भेटली आहे किंवा काय, ते बळीराजामुळेच भेटली, बाकी नाही कशामुळे. नाव झाले तुमचं ते फक्त बळीराजा हॉटेल. बस 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 आम्हाला नाही ओळखत कोणी, आमच्या हॉटेलला ओळखतं, त्यामुळे आम्हाला ओळखतं, बाकी काही नाही. हा, याचं श्रेय जातं शेतकऱ्यांना. हा, हेच श्रेय जातं सगळं शेतकऱ्यांना. शेतकरी, मिडल क्लास, ऑल ओव्हर जे काही लोक आहेत आपल्याकडे येतात, चांगलं हे करतात, सगळं त्यांच्यासाठी. बाकी वाईट कधी वाटतं माहिती का, एखाद्या व्यक्तीला जर सर्व्हिस पोहोचली नाही ना, किंवा एखादा व्यक्ती चिडला किंवा यार नाही मला सर्व्हिस नाही पोहोचली, त्यावेळेस खूप वाईट वाटतं. आमचा मेन मोटिव्ह काय असतो माहिती आहे का, की लोकांनी आमच्याकडे यावा, त्यांना आनंद व्हावा आणि त्यांनी रिपीट माझ्याकडे यावा. पण एक चांगली गोष्ट अशी आहे का जे व्यक्ती नाराज पण होऊन गेले ना, दुसऱ्या वेळेस आलेलेच आहे माझ्याकडे, याचा लय आनंद आहे. नमस्कार, मी सोहम जाधव, बळीराजा हॉटेलचा मी एक सदस्य आहे. बाकी चालू सदस्य करा. खूप मोठे आहे. चला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर मामाला यायला थोडा टाइम झाला, पण मामासोबत पण आपण तशाच गप्पा मारू, असं मजा येईल. तर मामा तुमच्यासाठी एक प्रश्न, बळीराजा हॉटेलची पूर्ण माहिती जर आम्ही घेतली की कसं स्ट्रक्चर होतं, कधी सुरुवात झाली, कसं नाव पडलं, तुम्हाला हा प्रश्न आहे की जेव्हापासून तुमचं सोशल मीडिया सोबत इंटरॅक्शन झालं, की जेव्हापासून तुमचे रील्स वगैरे व्हायला लागले, युट्यूब पेज झालं, त्याच्यानंतर जी तुम्हाला प्रतिसाद भेटली कस्टमर कडून, त्याच्यामध्ये फरक किती होता, काय फरक होता, किती प्रभाव पडला तुमच्या बिझनेसवर? ऍक्च्युली आमचं जेव्हा व्हेज हॉटेल होतं तेव्हा सोशल मीडिया बद्दल आम्हाला एवढा अवेअरनेस नव्हता. ज्या वेळेस पासून आम्ही नॉनव्हेज हॉटेलकडे आलो, तर नॉनव्हेज हॉटेलची सुरुवात म्हणजे आमचं कन्स्ट्रक्शन जेव्हा चालू होतं तेव्हापासून आम्ही काही व्हिडिओज बनवून ठेवल्या होत्या, आणि तेव्हापासून इंस्टाग्रामचं पेज चालू करून आम्ही त्याच्यावर जशा येतील तशा रील्स टाकत गेलो. हळूहळू आमची शिवार फूड्स वाल्यांची ओळख झाली, म्हणजे बरचसं श्रेय त्यांना जातं आमचं हॉटेलची ऍड करण्यात, किंवा आम्हाला त्यांच्यामुळे बूस्ट मिळालाय. ऍक्च्युअल त्यांच्यामुळे आम्हाला चांगला फायदा झाला. तिथून आम्हाला सोशल मीडिया काय हे समजायला लागलं. म्हणजे म्हणजे तुम्ही 80% लोक असे होते की ते सोशल मीडिया बघून येत होते आमच्याकडे. ओके. आणि मग आम्ही इन्स्टा, फेसबुक, युट्यूब हे जे ऍडव्हर्टायझिंग म्हणजे जे लोक करतात त्यांना आम्ही हायर केलं. त्या लोकांनी मग आम्हाला सगळं सजेस्ट केलं की तुम्ही काय करा, कसं करा. त्या लोकांमुळे पण आम्हाला चांगले फॉलोअर्स मिळाले फेसबुकला, युट्यूबला आणि इन्स्टाला आमचे जवळजवळ आता 22,000 फॉलोअर्स झालेत. युट्यूबला जवळजवळ 15,000 फॉलोअर्स आहेत. आणि आमचे बरेच कालावधी गेलाय त्याच्यात, आणि आम्हाला आता छान वाटतंय. बरेच लोक त्याच्यावर बघून आमच्याकडे येत आहेत. असं सगळं आहे प्रवास आमचा. तर सोशल मीडियामुळे 80% तुमच्या बिझनेसची वाढ झाली असं म्हणता येईल. झालेली. बढिया गोष्ट होती. तर प्रश्नाचा संच तर संपलाय माझा, तो बोल आता काहीतरी. म्हणजे जे फॉलोअर्स वाढले, लाईक 22,000 फॉलोअर्स आहे तुमच्या 22K, तर त्यांच्या बघूनच सेलिब्रिटीज यायला लागले की कसं, म्हणजे ऑलरेडी तुमचं नाव झालेलं होतं त्यावेळी? काय पण ऍक्च्युली recommendation तुम्ही होतं? एवढ्या म्हणजे- 10 लोकांना जर का विचारलं
की हॉटेलला जायचंय, कोणत्या हॉटेलला जाऊ, तर 10 पैकी 9 लोक तुम्हाला सांगतील हॉटेल तुम्ही बळीराजालाच प्रेफर करा. एक माणूस जो असेल नाही म्हणणारा, त्याचे आमचं वैयक्तिक काहीतरी असेल म्हणूनच तो नाही म्हणेल, पण आमच्या टेस्टला कोणीही नाकारू शकत नाही. आता आम्ही सुद्धा बऱ्याच हॉटेलला जेवतो, तर आम्हाला माहिती टेस्ट काय किंवा काय, आम्ही सांगू शकतो 80% आता आम्ही परिपक्व झालोय हॉटेल बिझनेस मध्ये, की आम्ही चांगली टेस्ट देतोय असं मला वाटतं. आणि तुम्ही जसं म्हणले बाकीचे जे सेलिब्रिटीज यायला लागले, सेलिब्रिटीज आमच्याकडे नाव म्हणून पण येतात, आणि बरेच लोक जे सेलिब्रिटीजला येवल्यात घेऊन येतात ते लोक आम्हाला प्रेफर सांगतात की आम्ही असे व्यक्ती येतात येवल्यात, त्यांना तुमच्याकडे जेवायला घेऊन येतात. म्हणून सुद्धा असे बरेच लोक आमच्याकडे यायला लागले सेलिब्रिटीज. ओके. लाईक हास्य जत्राची ती नम्रता समोर आली होती, तर शर्मिष्ठा राऊत, शर्मिष्ठा राऊत, अजून साठी आले होते ते इथं. तर आता बिग बॉस मध्ये तो घनश्याम दराडे दराडे तो आले. तो सुद्धा येऊन गेला. हप्ताभर आपल्याकडे जेवायला हो का? शूट होता त्यांचा SND कॉलेजला, एक हप्ता आपल्याकडे जेवायला होते. हा. डायरेक्टर शिवाजी बैलचोडे, टोटल टीमच आपल्याकडे होते, 16 जणांची टीम. ओके. बिझनेसच्या गोष्टी झाल्याय, आता थोडस आपण चिल गोष्टीमध्ये जाऊ. तर आमचे ऑडियन्स जे आहे ते ऑडियन्स कॉलेज स्टुडंट आहे मॅक्झिमम. तर तुमच्या लाईफ मधला काहीतरी कॉलेजचा असा इन्सिडेंट जो एकदम मजेदार किस्सा होता, तो सांगण्यास तुम्हाला आवडेल, आम्हाला ऐकण्यास आवडेल आम्हाला एखादा असा किस्सा. काय किस्सा सांगू रे पाटील? काही पण. चांगला किस्सा असेल तुम्हाला आठवते तो, तर तुम्ही असं खूप मजा केली त्या गोष्टीत, तुम्ही एन्जॉय केलं त्या गोष्टी. नाही, कॉलेजला तर सगळे बॅडच सीन होते. हा चालतंय. मी कॉलेजला आहे ना चांदवडला होतो, SNG. मी कॉलेजला आहे ना चांदवडला होतो, SNG कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला. तर बॅड पॅच म्हणजे असा की मला वाईडी पडलेली होती, अच्छा. आणि घरी सांगायची हिंमत नव्हती की माझी वाईडी पडली म्हणून. ओके. मी घरच्यांना 3 महिने सांगितलं नव्हतं की मला वाईडी पडली म्हणून. नंतर मित्र थ्रू त्यांना कळालं की याला वाईडी पडलेली आहे आणि हा रूमवरच थांबतोय म्हणून. ती कंडिशन फार वाईट होती आमची. बर. हा, पेपर झाले तुम्ही घरी आलेच नाही. नाही, पेपर झाले मग घरच्यांनाच कळालं ना, नेक्स्ट सेमिस्टरला गेला मग कॉलेज चालू झालं ना. पण ऍक्च्युअली माझं कॉलेज नव्हतंच ना चालू, मी रूमवरच राहायचो स्टडी करायला. मग घरच्यांना कधी कळालं? घरच्यांना 3 महिन्यानंतर कळलं. ते पण एकदा ते भेटायला आले होते कॉलेजला, आणि काही मित्रांनी सांगितलं की काका नाही, हा रूमवरच असतो. मग त्यांना काय वाटलं लेक्चर बंक करतोय काय. बर. नाही म्हणे बंक नाही करत म्हणे काका, पण हा वाईटी पडलेला आहे म्हणे, त्याच्यामुळे चान्सच नाही म्हणे 1 वर्ष परत कॉलेज जायचं. आता सेमिस्टरची एक्झाम येईल त्याच वेळेस एक्झाम द्यायची आणि नंतर हे करायचं. भयंकर किस्सा होता, भयंकर किस्सा करून गेला तुम्ही. हा, मामा तुमचं काय होतं? माझा किस्सा सांगण्यापेक्षा मी प्रसादचाच एक किस्सा सांगतो तुम्हाला कॉलेज लाईफ मध्ये. प्रसाद ज्यावेळेस वायडी पडलेला होता तेव्हा प्रसादच्या घरी माहिती नव्हतं की प्रसाद वायडी म्हणून. पण एकदा काय झालं, प्रसादचे जे 10वी पर्यंत जे मित्र होते ते येवल्यातच होते. तर प्रसादने एकदा घरी सांगितलं की मी चांदवडलाच आहे, आणि प्रसाद येवल्यात फिरत होता. आदल्या दिवशी प्रसाद येवल्यात होता, आणि दुसऱ्या दिवशी प्रसादच्या पप्पांना कोणीतरी सांगितलं की प्रसाद येवल्यात आहे. प्रसादचे वडील म्हणे नाही, तो तर चांदवडला आहे म्हणे. चांदवडला आहे. तर प्रसादच्या पप्पांनी प्रसादच्या मित्राला फोन केला की प्रसाद कुठे आहे. तर प्रसादच्या मित्रांनी असं सांगितलं काका तो क्लासला गेला, आता येईलच. त्याच्या 10 ते 15 मिनिटांनी प्रसादच्या पप्पांनी काही मुलांना पाठवलं की प्रसादला घेऊन या. प्रसाद येवला मुक्तानंद शाळेच्या ग्राउंडवर होता. प्रसादला गाडीवर बसवलं, आणि काही दिवस प्रसाद त्याच्यामुळे शेती सुद्धा करत होता, आणि त्यांनी शेतीचा सुद्धा 1 महिना मळ्यात होतो. 1 महिना शेती करायचो. गाईंना पाणी, चारा, जे काम सांगल ते, कांदे निवडायचे चाळीत,
भरपूर पप्पांची भीती होती का पप्पा काय बोलतील आपण आपलंच काम करू? हा नाही नाही नाही, त्यांनी सांगितलं होतं कॉलेज सोडून दे, तू फिरतच राहा आणि शेती कर म्हणे. तुम्ही कम्प्लीट नाही केलं का त्यानंतर? कॉलेज कम्प्लीट केलं ना? नाही आमचे आजोबा नाही आता, आमचे आजोबा त्यावेळेस माझ्या आजोबांनी 1 महिना बघितलं. 1 महिन्यानंतर मला बस स्टँडवर सोडून काही पैसे हातात देऊन आणि कॉलेजला पाठवलं. तुम्ही कंटिन्यू केलं? हा, मग मी पण माझा राग दाखवला आणि मी जवळपास 6 महिने घरीच नाही आलो. त्याचा काही विशेष फरक नाही पडला घरच्यांना. बापरे. तुमचा मामा? माझा कॉलेजचा किस्सा म्हणजे आता काय कसं सांगू यार यांना? किस्से तर फार आहे. सांगा कोणता पण. काय आहे, किस्से फार आहे, आठवायला वेळ लागतोय का कोणता किस्सा सांगू? तुम्ही असं मित्रांसोबत कुठे बाहेर गेले या घरच्यांशी लपून फिरायला गेले काही असं असं काही झालंय का ते? माझा एक किस्सा हॉस्टेलचा म्हणजे असा होता की हॉस्टेलमध्ये काही पण राडा झाला का सोहम जाधवला पहिले धरायचा वॉर्डन. एकदा हॉस्टेलच्या बाहेर 22 जण होतो आम्ही. हा. आमचा हॉस्टेलचा इन टाइम होता 9:30. आमचा हॉस्टेलचा HR सुद्धा आमच्या बरोबर बाहेर होता. तर मग हॉस्टेलमध्ये आम्ही 3ऱ्या रस्त्याने आत आलो, पण आम्हाला आमच्या सिक्युरिटीने पकडलं. तर आम्ही 8-10 जण जे होतो ते आम्ही पकडले गेलो. आम्हाला कोंबडा बनून आहे ना पळायला लावायची. आमच्या जीन्स वगैरे फार टाईट होत्या, अंधार होता. कोंबडा बनवला का थोडस वर व्हायचं, पळत सुटायचं. ये कोणी म्हणायचे सर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहिले मला उठवलं वॉर्डननी. माझ्या थोबाडीत एक मारली का मी एकाचं नाव सांगायचं, माझी दुसरी थोबाडीत मारली का मी दुसऱ्याचं नाव सांगायचं. पण त्याच्यात असं झालं, जेवढ्या 3-4 काना मागं माझ्या मारल्या, मी सगळ्यात जवळच्याच लोकांची नावं सांगितली आणि वर गेलं तेच लोक मला म्हणायचे तू आमचंच नाव का वर घेत. अरे असे बापरे. हॉस्टेलचे बरेच किस्से आहेत. मजा आली ऐकून. क्या बात आहे. जुने दिवस आठवले मला. जुने दिवस क्या बात आहे. तर शेवट येऊ आपण पॉडकास्टच्या आता. तर शेवटला आम्ही सगळ्यांना एक प्रश्न विचारतो की एक ऍडवाइस जी तुम्ही कॉलेज स्टुडंटला देशाल ऍज अ बिझनेसमॅन, किंवा जो पण तुमचा काय अनुभव असला आतापर्यंत की कॉलेज मुलांनी हे तर केलंच पाहिजे त्यांच्या कॉलेज लाईफ मध्ये, काय असं? म्हणजे तुमचा व्ह्यू सांगा की लाईक फ्युचर एंटरप्रेनरला काय करायला पाहिजे कॉलेज मुलांसाठी ना? हा, कॉलेज मुलांसाठी. सगळ्यात पहिले ना कॉलेजच्या मुलांनी ना कोणत्याही गोष्टी जास्त आहारी नाही गेलं पाहिजे. संगत चांगली ठेवली पाहिजे. संगत जर चांगली असली तर फ्युचर मध्ये चांगलंच होणार आहे. आणि कॉलेज लाईफ ठीक आहे, हे असतंच चालू, आणि स्टडीवर पण फोकस केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा आता संगत जर खराब निघाली ना तर माणूस नाचत चालतो. ठीक आहे, आज आम्ही 4 जण जे बरोबर होतो ना, आज कंटिन्यू कॉलेज असू स्कूल असू बरोबर असताना आज फ्युचर मध्ये बिझनेस मध्ये पण आम्ही बरोबर आहे. एक संगत चांगली होती, घरचे विचार चांगले होते. एक व्यक्ती बघताना ना ब्लड लाईन बघायची. ब्लड लाईन कसं आहे, प्रत्येक व्यक्ती चांगला असतो असं काही नाही. आणि काय असतं, जिथे वय असतं ना अट्रॅक्ट लवकर होतो माणूस. त्यामुळे जास्त आहारी नाही गेला पाहिजे. आणि तुम्ही मित्र होते like लहानपणापासून होते की कॉलेज फ्रेंड्स पासून? आम्ही स्कूल पासून बरोबर होतो. स्कूल पासून. स्कूल पासून बरोबर होतो. कॉलेजच्या मुलांना माझं एकच सांगणं आहे की 21व्या-22व्या वर्षी त्यांनी व्यवसाय किंवा अर्निंग कसं होईल त्यांना त्या गोष्टीवर फोकस केलं पाहिजे. ऍक्च्युली ते दिवस खेळाय बागडायचे कॉलेजच्या मुलांचे, पण त्या वयात जर का तुम्ही 21व्या, 22व्या, 23व्या वर्षी जर का कुठून काहीतरी कमवायला लागले तर तुमची सायकल ही व्यवस्थित बसू शकते. पण तीच गोष्ट तुम्ही 30 वर्षानंतर करताय तर तुम्हाला मेंटली तुम्ही तेव्हा स्ट्रॉंग पाहिजे, तरच ती गोष्ट होऊ शकते. 22व्या 23व्या वर्षी जे होतं ते सायकल मध्ये पटकन किंवा पैसे कमवायला लागल्यावर माणसाचं चालना अजून चालते. तर मित्रांनो, आजचं एक खास पॉडकास्ट संपत आहोत. हॉटेल बळीराजाच्या संपूर्ण टीमचं मी आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला इतक्या छान गप्पांसाठी वेळ दिला. त्यांच्या सहकार्यामुळे हा एपिसोड आणखी खास झाला. आणि हो, तुमच्या सर्वांचंही मनापासून धन्यवाद.
कारण तुम्ही शेवटपर्यंत आमच्या सोबत राहिला. जर तुम्ही नाशिकमध्ये असाल किंवा नाशिकच्या इतर भागांमध्ये भेट देत असाल तर हॉटेल बळीराजा या ठिकाणी नक्की भेट द्या. हॉटेलचा पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे. लवकरच भेटू काही नवीन गोष्टी आणि भन्नाट गप्पा घेऊन. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया.